असेल, ही माणसंच होती विद्यार्थ्यांनो. पण जन्माला आल्यानंतर प्राणी बघा, प्राण्याचं निरीक्षण करा. ते स्वतःसाठी जगत नाही तर इतरांसाठी जगतात. त्याचं एक उदाहरण देतो. तुम्ही गाय बघितली असेल सर्वांनी, सगळे खेड्यातील ग्रामीण भागातली आहेत. शेळी बघा, हे प्राणी ज्यावेळेस गाय दिवसभर रानामध्ये चरते, चारा खाते, वाळलेला पाला खाते, पोट भरते, पण ज्यावेळेस सायंकाळी आणि सकाळी ज्यावेळेस ते दूध देते, त्या गायीचं दूध कोण खातं? ती गाय खातं, ती गाय पिते. त्या गायीचं दूध कोण पितं? त्या गायीच्या दुधापासून बनवलेलं तूप कोण खातं? त्या गायीच्या दुधापासून बनवलेलं लोणी कोण खातं? आणि त्या गायीच्या दुधापासून बनवलेलं दही कोण खातं? कोण खातं? मग तुम्ही दूध दिलं का? मग कस काय खाता? खाता कस काय? अरे आपण स्वार्थी आहोत. म्हणून तुमचं पंजोबा, बऱ्याच विद्यार्थ्याला विचारलं आजोबाचं नाव काय, अरे वडिलाचं नाव येत नाही. जन्म दिलेल्या आईचं नाव विचारलं तर लोक सांगता येत नाही. कारण आपण स्वतःसाठी जगतोय. जी माणसं स्वतःसाठी जगतात त्यांचं नाव जिवंत असेपर्यंत असतं, आणि घरातली माणसं पण तेवढीच आपुलकी करतात. पण प्राणी हे इतरांसाठी जगतात. म्हणून आपण प्राणी मानव आहोत. आपण सुद्धा त्या प्राण्याकडून आदर्श घेतला पाहिजे. महापुरुषांनी स्वतःसाठी जगले नाहीत. आज बाबासाहेब आंबेडकरांची 5 मजली 10 मजली बिल्डिंग कुठं आहे का दाखवा. त्यांचा मुलगा कुठं, आता नातू कुठं आहे का दाखवा. त्यांनी प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा कमवला नाही. त्यांनी काय कमवलं? समाजासाठी काम केलं. म्हणून आज जेवढे महापुरुष झाले, जेवढ्यांच्या आपण पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करतोय, त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी जगले. आज तुम्ही इथं बसल्या सगळ्या जाती धर्माची मुलं आहात. ही दारं पुन्हा खुली केलीत. शिक्षणाचा अधिकार मुलं आणि मुली समान कोण मानलं? सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाची मुलींसाठी दारं खुली केली. म्हणून त्या सावित्रीबाई फुलेचा आदर्श महिलांनी, मुलींनी घेतला पाहिजे. आपण लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं न वागता आपण 90% स्वतःसाठी काम करावं आणि 10% तरी किमान आपण समाजासाठी कार्य करावं. म्हणून आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महापुरुषांची जयंती आपण साजरी केली. त्या जयंतीतून हा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये, भविष्यामध्ये आपण बोध घेतला पाहिजे. आपण समाजाला जन्माला आलो तर आपण 10 रुपये कमावले तर त्यातला 1 रुपया हा आपण समाजासाठी आपण कामी आणावा, तरच आपलं जीवन सार्थक होईल. मुख्य प्राण्यातून आपण काहीतरी शिकावं. आपण म्हणून सर्वांना आजच्या या महापरिनिर्वाण निमित्त सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.